नमस्कार, मी शनाया. ठाण्याच्या राजकारणातनं उठलेली एक ठिणगी, खारच्या स्टेजवर पेटलेली एक आग आणि जवळपास वर्षभरानंतर काल तीच आग पुन्हा पेटली थेट विधान भवनात. ही गोष्ट फक्त एका गाण्याची नाही, एका कॉमेडियनची नाही. ही आहे सत्तेवर केलेल्या व्यंगाची, त्यावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेची आणि शेवटी कायद्याच्या चौकटीत गेलेल्या संघर्षाची. ही कथा आहे कुणाल कामरा आणि एकनाथ शिंदे यांच्या भोवती फिरणाऱ्या ठाणे की रिक्षा प्रकरणाची. आणि या प्रकरणाच्या मुळाशी काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट त्या दिवशी जावं लागेल, म्हणजेच 23 मार्च 2025ला मुंबईतील खारमध्ये एक स्टँडअप शो सुरू होता. हा साधा शो नव्हता, कारण स्टेजवर होता असा कलाकार ज्याची ओळखच आहे सत्तेला प्रश्न विचारणारा, राजकारणावर बोट ठेवणारा, तो म्हणजे कुणाल कामरा. कुणाल कामरा आपल्या स्टाईलमध्ये परफॉर्म करत होता. सुरुवातीला सामान्य जोक्स, हलकं वातावरण, पण हळूहळू तो राजकारणाकडे वळला. आणि मग आला तो क्षण. ठाणे की रिक्षा हे गाणं केवळ मनोरंजन नव्हतं, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित विडंबन होतं. या गाण्याच्या शब्दांमध्ये एक राजकीय कथा होती. निष्ठा, बंड, सत्तांतर आणि त्या सगळ्यांवर व्यंगात्मक भाष्य. स्टेजवर बसलेल्या प्रेक्षकांसाठी तो एक शो होता, पण मोबाईलच्या कॅमेऱ्याने ते स्टेज तोडलं आणि काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आणि इथून सुरू झाला खरा संघर्ष. शिवसैनिक संतप्त झाले. त्यांच्या मते हे व्यंगन होतं, हा त्यांच्या नेत्यांचा अपमान होता. भावना दुखावल्या गेल्या आणि त्याची प्रक्रिया लगेचच दिसली. खारमधील त्या स्टुडिओवर थेट हल्ला झाला, तोडफोड झाली. एक कॉमेडी शो संघर्षाचं रणांगण बनला. इथे एक मोठा प्रश्न उभा राहिला, व्यंग आणि अपमान यामध्ये सीमारेषा कुठं आहे? या घटनेनंतर प्रकरण राजकीय वर्तुळात पोहोचलं. प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. आरोप असा की कामराच्या गाण्यामुळे लोकप्रतिनिधींचा सन्मान दुखावला गेलाय. म्हणजेच हा वाद केवळ भावना आणि प्रतिक्रिया यापुरता मर्यादित राहिला नाही, तो कायद्याच्या चौकटीत गेला. हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे गेलं, पण लगेच काही मोठं घडलं नाही. महिने गेले, वाद शांत झाला. लोकांच्या चर्चेतनं हा विषय हळूहळू गेला, पण फाईल बंद झाली नव्हती. कारण हा फक्त एक व्हिडिओ नव्हता, हा सिस्टीम आणि सॅटायर यांच्यातील संघर्ष होता. आणि मग काल जवळपास एका वर्षानंतर कुणाल कामरा स्वतः विधान भवनात दाखल झाला, विशेष अधिकार समितीसमोर. कालची सुरुवात थोडीशी वेगळी होती. सकाळपासूनच विधान भवनाबाहेर मीडिया, कॅमेरे आणि उत्सुकता. कारण सगळ्यांना एकच प्रश्न, कामरा येणार का? आणि आला तर काय बोलणार? आणि मग काही वेळातच कुणाल कामरा तिथे पोहोचला. त्याची एंट्री साधी नव्हती बरं का. टी शर्ट वर मेसेज, मैं बुरा नहीं हूं, बस आपको अच्छा नहीं लगता. ही ओळखच त्याचा स्टँड स्पष्ट करत होती. तो एकटाच नव्हता, त्याच्यासोबत त्याची लिगल टीम होती. म्हणजेच तो पूर्ण तयारीनिशी आला होता. सुनावणी सुरू झाली प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली. आत वातावरण पूर्ण गंभीर, कारण हा विषय आता केवळ राजकीय नव्हता, तर विशेष अधिकार भंग या कायदेशीर चौकटीत होता. सर्वात आधी कामराला त्याचं म्हणणं मांडायला सांगितलं गेलं. त्याने सुरुवातीला स्पष्ट केलं, मी जे केलं ते माझ्या व्यावसायिक कामाचा भाग आहे. तो म्हणाला, स्टँडअप कॉमेडी म्हणजे सॅटायर आणि सॅटायर म्हणजे सत्तेवर टीका. मी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, मी व्यंग केलं. ही त्याची बेसिक लाईन होती. आणि तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यावरच ठाम राहिला. यानंतर समितीने त्याला सविस्तर प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न साधे नव्हते. प्रश्न असे होते की तुला माहित होतं का की हे गाणं वाद निर्माण करू शकतं? तू कोणत्या हेतूने ते गाणं सादर केलं? यातून लोकप्रतिनिधींचा अपमान होतं याची जाणीव होती का? प्रश्न मराठीत होते. आणि इथे एक महत्वाची गोष्ट घडली. कामराने स्वतः भाषांतरकाराची मदत घेतली. तो प्रत्येक प्रश्न नीट समजून घेत होता, मग उत्तर देत होता. यावरूनच स्पष्ट होतं तो एकही शब्द चुकवू इच्छित नव्हता. त्याच्या उत्तरांमध्ये एक पॅटर्न होता. तो वारंवार म्हणत होता, हे सॅटायर आहे, हे माझं काम आहे, मी चुकीचा नाही. समिती मात्र त्याला दुसऱ्या अँगलने पाहत होती. त्यांच्या मते प्रश्न होता, व्यंग आणि अपमान यामधली सीमा ओलांडली का? दरम्यान प्रवीण दरेकर यांची बाजूही मांडली गेली. त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं, हे गाणं केवळ विनोदी नाही, यातून एका लोकप्रतिनिधीचा अपमान झाला आहे. त्यांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत आणि त्या इथे ओलांडल्या गेल्या. यानंतर सुनावणीचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आला. कामराला थेट सांगण्यात आलं, तुम्ही बिनशर्त माफी मागा. हा क्षण खूप निर्णायक होता, कारण इथंच ठरलं असतं प्रकरण लगेच संपणार की पुढे जाणार. काही सेकंद शांतता, सगळ्यांचं लक्ष कामरावर. आणि त्याने काय केलं? त्याने थेट माफी मागितली नाही. तो म्हणाला, मी माझ्या वकिलामार्फत उत्तर देईन. ही एक छोटी ओळ होती,
पण त्याचा अर्थ मोठा होता. याचा अर्थ तो अजून लढायला तयार आहे. तो आपला स्टँड बदलणार नाही. यामुळे समिती समोरचा प्रश्न आणखीन गुंतागुंतीचा झाला. सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, कामराज सुनावणी दरम्यान नम्र होता. त्याने सहकार्य केलं, पण अंतिम निर्णय घेण्याआधी अजून कागदपत्र तपासली जातील. म्हणजेच निर्णय अजून बाकी आहे. दरम्यान या सगळ्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पुन्हा चर्चेत आली. ते म्हणाले, मी आरोपांना उत्तर देत नाही, मी कामातनं उत्तर देतो. आणि त्यांनी एक जोरदार विधान केलं, ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, हे सुपारी घेऊन बोलणं आहे. तोडफोडीवर त्यांनी सांगितलं की मी समर्थन करत नाही, पण ऍक्शनला रिॲक्शन असते. कालच्या सुनावणीनंतर हे प्रकरण पुन्हा जिवंत झालं आहे. आता पुढे काय? समिती कागदपत्र तपासणार का, की कामराकडनं लिखित उत्तर येणार आणि मग ठरणार हे प्रकरण विशेषाधिकार भंग आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण कालचा दिवस एक गोष्ट स्पष्ट करून गेला, तो म्हणजे हा वाद आता केवळ सोशल मीडिया पुरता मर्यादितला राहिला नाही, तो कायद्याच्या टेबलावर आहे. आणि पुढचा निर्णय फक्त एका व्यक्तीबद्दल नसेल, तर तो ठरवेल भारतामध्ये सॅटायरची मर्यादा नेमकी कुठपर्यंत आहे. तुमचं या प्रकरणावर काय मत आहे, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.